नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी निकुंभ सर, अमित पांड्या विद्यालय, वंजारवाडी इथं विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय शिकवतो. इयत्ता 10वीचं आज पहिलं प्रकरण आपण बघणार आहोत, गुरुत्वाकर्षण. तर सर्वात प्रथम गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय, या गोष्टी आपण या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत. गुरुत्वाकर्षण बल हे म्हणजे वैश्विक बल असतं. विश्वामध्ये असणाऱ्या या पृथ्वी तलावरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणत्याही दोन वस्तूंमध्ये या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल हे अस्तित्वात असतं. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण बल हे फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूंमध्येच नाही, तर पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे काही खगोलीय उपग्रह, त्या उपग्रहामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल हे अस्तित्वात असतं. आता गुरुत्वाकर्षण बलाविषयी सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण बलाचा शोध या ठिकाणी सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. एकदा काय झालं की सर आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना अचानकपणे सफरचंदाच्या झाडावरनं सफरचंद खाली पडताना त्यांनी बघितले, आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या असं निरीक्षणाला आलं की हे सफरचंदाचं फळ जे आहे हे खालच्याच दिशेने का पडलं, आणि ते पडताना सुद्धा क्षितिज लंब दिशेलाच ते या ठिकाणी का पडलं, ते तिरप्या दिशेने का गेलं नाही, असे एकापेक्षा अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. पण बऱ्याच विचारानंतर त्यांना असं त्या ठिकाणी दिसून आलं की सफरचंदाचं हे फळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये काहीतरी आकर्षण बल आहे. पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडनं सफरचंदाला या ठिकाणी आकर्षित करत आहे. आणि हे एवढे विचार केल्यानंतर सुद्धा त्यांना अजून अनेक प्रश्न पडले की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीवर असणारे असे अनेक पदार्थ आहेत की जे पृथ्वी बलाशी जोडले गेलेले आहेत. मग पृथ्वीच्या सभोवताली फिरणारे उपग्रह असतील, त्यातल्या त्यात उदाहरण बघायचं झालं तर पृथ्वी आणि चंद्राचं उदाहरण. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. तो पृथ्वीभोवती त्या ठिकाणी परिभ्रमण करत असतो, आणि तो सुद्धा पृथ्वीशी गुरुत्वीय बलाने जोडलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं सूर्य आणि त्या सभोवतालचे उपग्रह, म्हणजे सूर्याभोवती फिरणारे जे काही उपग्रह आहेत, हे उपग्रह सुद्धा एका विशिष्ट कक्षेमध्ये सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. मग सूर्य आणि त्याच्या सभोवतालते फिरणारे जे काही उपग्रह आहेत, बुध, मंगळ असतील, शनी, नेपच्यून वगैरे, ते यांच्यामध्ये आणि सूर्यामध्ये सुद्धा या ठिकाणी गुरुत्वीय बल हे अस्तित्वात असतं का, अशा अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात, आणि ते आपण पुढे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बल आणि गती यामध्ये काय संबंध आहे? बल आणि गती यामधला संबंध जर बघायचा झाला तर एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेमध्ये असेल आणि त्या वस्तूला जर त्या ठिकाणी गती प्राप्त करून द्यायची असेल तर त्या वस्तूवरती त्या ठिकाणी बल हे प्रयुक्त झालं पाहिजे. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एखादा दगड किंवा चेंडू ठेवलेला आहे, आणि त्याला जोपर्यंत आपण त्या ठिकाणी गतिमान करत नाही तर तोपर्यंत त्या ठिकाणी त्याच्यावरती बल प्रयुक्त करत नाही, तोपर्यंत तो गतिमान होऊ शकत नाही, बरोबर. तर हे होतं बल आणि गतीमधला संबंध. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, बरोबर. पण आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. सर आयझॅक न्यूटन हे एक थोर गणित तज्ज्ञ होते. त्याचबरोबर त्यांनी गतिविषयक नियम, गतीची समीकरणे इत्यादींच्या बाबतीमध्ये अनेक संशोधन त्या ठिकाणी कार्य केले. त्याच्यानंतर ग्रहांची स्थिती कशी असते, न्यूटन यांनी प्रकाश, ध्वनी, उष्णता या सर्व असणाऱ्या बाबींवरती त्यांनी अभ्यास केला. कॅल्क्युलस नावाचं त्या ठिकाणी शास्त्र त्यांनी शोधून काढलं. त्याचबरोबर न्यूटन हे परावर्तक दुर्बिणीचा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ होऊन गेले. मला असं वाटतं न्यूटन यांच्या बाबतीमध्ये एवढी माहिती पुरेशी ठरेल. आता यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. तर वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याच्या बाबतीमध्ये एक
ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला छोटीशी दाखवणार आहे, जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करत असतो. ती म्हणजे या ठिकाणी बघा, सगळ्यात आधी एक छोटासा दगड घेतलेला आहे आणि या छोट्या दगडाला एक मी दोरी बांधलेली घट्टाची, आणि या दोरीचं एक टोक मी माझ्या हातात ठेवलेलं आहे आणि हा दगड मी आता या ठिकाणी एका वर्तुळाकार दिशेने त्या ठिकाणी मी फिरवणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो वर्तुळाकार दिशेने ही या ठिकाणी मी दोरी फिरवत आहे. तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गती दिसून येते. ही गती जी आहे, या गतीला या ठिकाणी वर्तुळाकार गती असे या ठिकाणी म्हणतात. आता ह्या कृतीमधून तुम्हाला एक सर्वात महत्वाची बाब लक्षात येते, ती म्हणजे काय, की दगड हा वर्तुळाकार दिशेने या ठिकाणी फिरत आहे. तर आपल्याला एक प्रश्न असा पडतो की या दगडावरती प्रयुक्त होणारं जे बल आहे, हे बळ या ठिकाणी ज्या दोरीचं जे दुसरं टोक आहे, त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाकडनं त्या ठिकाणी त्या दगडावरती हे बल प्रयुक्त होत आहे. म्हणजे ह्या वर्तुळाकार असलेल्या गतीमध्ये आपल्याला या ठिकाणी, याला या ठिकाणी आपल्या बोलीभाषेमध्ये गोफण पण असं या ठिकाणी म्हणतात. वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असलेला जो दगड आहे, या दगडावरचं जर बल अचानकपणे आपण काढून दिले किंवा दोरी आपण सोडून दिली तर काय होईल, दगड एका विशिष्ट दिशेला जाऊन पडेल. म्हणजे वर्तुळाकार कक्षा आणि त्याला दगड ज्या दिशेला फेकेल त्या दिशेला त्या ठिकाणी ती स्पर्शिका तयार होईल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला वर्तुळाकार गती म्हणजे काय हे या ॲक्टिव्हिटीमधून समजलं. आता अभिकेंद्री बल म्हणजे नेमकं काय? अभिकेंद्री बल म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. आणि या बलामुळेच वस्तू केंद्राकडे जाण्याकडे, केंद्राच्या दिशेने जाण्याकडे प्रवृत्त होत असते, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मी पृथ्वी आणि चंद्राचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. या उदाहरणामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी मला दिसते की चंद्र ज्या वेळेला पृथ्वीच्या सभोवताली परिभ्रमण करत असतो, तर त्यावेळेला चंद्राची जी गती असते, या चंद्राची गती कधी संत असते, कधी वेगात असते, आणि चंद्रावरती त्या ठिकाणी पृथ्वीकडनं गुरुत्वीय बल हे त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं. हे आपल्याला या उदाहरणामधून बघायला मिळतं. त्याचबरोबर जसं चंद्र हा पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो, त्याचप्रमाणे सूर्याभोवती सुद्धा जे इतर उपग्रह आहे, पृथ्वीसारखे इतर दुसरे, तर ते उपग्रह सुद्धा सूर्याभोवती हे परिभ्रमण करत असतात. तर हे होतं वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आणि यानंतर आपण जो पुढचा भाग आहे तो म्हणजे केपलरचे नियम. केपलरचा पहिला नियम बघण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, केपलर यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. केपलर यांचं पूर्ण नाव योहानस केपलर. केपलर हे जर्मन खगोलशास्त्रज्ञ होते, थोर गणित तज्ज्ञ सुद्धा होते. केपलर यांचा अभ्यास, त्यांनी ग्रहांची स्थिती कशी असते याबाबत बरंच संशोधन केलं आणि त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी हे केपलरचे 3 नियम त्यांनी त्या ठिकाणी तयार केले. तर 3 नियम तयार करण्याच्या अगोदर थोडक्यात सांगायचं झालं तर की 16व्या शतकामध्ये जर बघितलं तर 16व्या शतकामध्ये ग्रहांच्या स्थितीबद्दल भरपूर अशी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती. आणि ही माहिती आपल्याला केपलर यांच्या मार्फत या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी समजा एका शंकाकृती भागाला, एका शंकूला जर एका प्रतलाने छेदले असतात, तयार होणारा जो भाग असतो तो लंबवर्तुळाकार असतो. पुन्हा एकदा सांगतो, एका शंकूला जर आपण एखाद्या प्रतलाने छेदले, तिरपे छेदले, तर तयार होणारा जो भाग असतो तो लंबवर्तुळाकृती भाग असतो, जो मी तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवणार आहे. तर अशा प्रकारचा हा लंबवर्तुळाकार भाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता हे लंबवर्तुळ म्हणजे काय, की एखाद्या शंकूला त्या ठिकाणी
तिरपं छेदलं तर या ठिकाणी हा लंबवर्तुळ तयार होतं. आणि या लंबवर्तुळामध्ये याला लंबवृत्तचिती असे या ठिकाणी म्हणतात. बघा, यामध्ये एक कक्षा दाखवलेली, इथं F1 आणि F2 या दोन नाभी आहेत, F1 आणि F2. आणि या लंबवर्तुळाकार असलेल्या परिघावरती A, B आणि C बिंदू या ठिकाणी दर्शवलेले आहेत. तर हे तिन्ही बिंदू या ठिकाणी बघा, या दोन्ही नाभींपासून यांचं जे अंतर दाखवलेलं आहे, हे अंतर समान कसं असतं ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता पहिल्या नाभीकडे बघा बरं तुम्ही. या ठिकाणी AF1 अधिक AF2 म्हणजे ए बिंदूचं नाभी 1 आणि नाभी 2 पर्यंतचं अंतर हे या ठिकाणी BF1 आणि BF2 इतकं असतं दुसऱ्या बिंदूचं. तिसऱ्या बिंदूचं सुद्धा बघा, CF1 आणि CF2. तर याला या ठिकाणी लंबवर्तुळाकार कक्षा असं या ठिकाणी म्हणतात. तर लंबवर्तुळ म्हणजे काय आणि दोन्ही नाभी म्हणजे काय असतं हे थोडक्यात आपण बघितलं. आता याच्यानंतर जो आपण नियम बघणार आहोत तो नियम म्हणजे या ठिकाणी केपलरचा पहिला नियम. तर केपलरचा पहिला नियम या ठिकाणी असा आहे की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. पुन्हा मी याचं स्पष्टीकरण आकृतीद्वारे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, नियमाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये जर बघितलं तर लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकारामध्ये या ठिकाणी सूर्य ह्या एका नाभीवरती आहे. म्हणजे जशी मगाशी आपण आकृती बघितली होती त्या आकृतीमध्ये या बाजूला F1 होता आणि या बाजूला F2 होता. तर सूर्य हे एका नाभीवरती आहे आणि ही ग्रह इथं या ठिकाणी दर्शवलेली A, C आणि E हे तिन्ही ग्रह आहे, हे लक्षात घ्या. A, C आणि E. या ठिकाणी B, D आणि F हे ग्रह नाही आहेत. इथं या ठिकाणी केपलरचा दुसरा नियम या ठिकाणी असा स्पष्ट होतो. बघा की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते, हे लक्षात घ्या. मग हा जो ब्ल्यू कलर मध्ये डार्क केलेला जो भाग आहे म्हणजे ए या ग्रहाने बी बिंदूपर्यंत हे क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे. सी या ग्रहाने डी बिंदूपर्यंत हे क्षेत्रफळ व्यापन केलेले आणि ई या ग्रहाने एफ पर्यंत हे क्षेत्रफळ व्यापन केले. आता या ठिकाणी हे क्षेत्रफळ जरी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचं दिसत असलं तरी सुद्धा हे क्षेत्रफळ समान आहे आणि ते समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतं, हे लक्षात घ्या. हा होता या ठिकाणी केपलरचा दुसरा नियम, बरोबर. त्याच्यानंतर केपलरचा आपण तिसरा नियम या ठिकाणी बघणार आहोत. केपलरचा तिसरा नियम आपल्याला असं दर्शवतो की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग, आवर्तकाल हा T नी दर्शवला जातो. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आणि या ठिकाणी बघा, सरासरी अंतराच्या घनाला म्हणजे काय की इथं जर बघितलं सूर्यापासून तर ग्रहापर्यंतचं अंतर म्हणजे ही काय झाली तर त्याची त्रिज्या, ही त्या ठिकाणी त्रिज्या झाली, बरोबर. आणि या सरळ रेषा आहे SA, त्याच्यानंतर इथं बघितलं CS, ES, या सरळ रेषा आहे. आणि म्हणून या ठिकाणी केपलरचा तिसरा नियम जर बघितलं गणितीय रूपामध्ये तो या पद्धतीने T वर्ग समानुपाती R चा घन, T वर्ग समानुपाती R चा घन म्हणजेच T वर्ग छेदिले R घन बरोबर K. K हा स्थिरांक असतो. आणि या ठिकाणी हे केपलरचे तीनही नियम या ठिकाणी स्पष्ट होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे तो अभ्यासणार आहोत.
तर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असा आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू कोणत्याही वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. विश्वामध्ये असणारी कुठलीही वस्तू इतर दुसऱ्या वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. तर हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. तर हा सिद्धांत गणितीय रूपामध्ये बघा कशा पद्धतीने मांडलेला आहे. एफ हे बल, गुरुत्वीय बल या कोणत्याही दोन वस्तू M1 आणि M2 आणि इथं छेदिले D चा वर्ग या ठिकाणी दाखवलेले आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती, M1 आणि M2 याच्यामध्ये गुणाकार आहे त्याच्याशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती या ठिकाणी दिलेले. म्हणजेच काय, F बरोबर G M1 गुणिले M2 छेदिले D चा वर्ग. या ठिकाणी हे समानुपाती जे आहे हे समानुपातीचा सिंबॉल गेल्यानंतर इथं या ठिकाणी हा G आलेला आहे, कॅपिटल G, आणि हा कॅपिटल G म्हणजे वैश्विक स्थिरांक, गुरुत्वीय स्थिरांक होय, हे लक्षात घ्या, ज्याला आपण पुढे Gचं मूल्य असंही त्या ठिकाणी नामकरण केलेलं आहे. तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं याला या ठिकाणी म्हणतात. तर हा होता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर यामध्ये काय दाखवलेलं आहे की प्रामुख्याने जर बघितलं तर बघा, या दोन भिन्न वस्तुमान असलेल्या या ठिकाणी वस्तू आहेत. या वस्तूंमध्ये जर बघितलं तर त्यांच्या केंद्रबिंदूपासून यांच्यामध्ये हे जे आकर्षण बल दाखवलेले, तर F म्हणजे फोर्स, जे ज्याला आकर्षण बल असे म्हणतात, हे लक्षात घ्या. तर M1 आणि M2 यांच्यामध्ये हे आकर्षण बल दाखवलेले बघा त्यांच्या केंद्रबिंदूपासून निघून, आणि D म्हणजे डिस्टन्स, त्यांच्यामध्ये असणार हे अंतर. तर दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोघं वस्तू आपण या ठिकाणी बघितल्या, पण जर या ठिकाणी एक महत्त्वाचं असं की दोन वस्तूंमध्ये जर एका वस्तूचे वस्तुमान जर दुप्पट केलं, एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर दुप्पट केलं तर नियमानुसार त्या दोन वस्तूमध्ये असणारं गुरुत्वीय बल हे दुप्पट होतं, हे लक्षात घ्या. आणि समजा त्या दोन वस्तूंमधलं अंतर जर दुप्पट केलं तर त्यांच्यामध्ये असणारं जे गुरुत्वीय बल आहे हे 1/4 होतं, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, दोन वस्तूंमध्ये असणारं या ठिकाणी वस्तुमान जर भिन्न असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारं गुरुत्वीय बल हे दुप्पट होतं. अंतर दुप्पट केलं तर त्या ठिकाणी गुरुत्वीय बल हे 1/4 होतं. आता कुठल्याही दोन वस्तू या ठिकाणी गोलाकृती घेतल्या तर त्यांच्या केंद्रबिंदूपासून सरळ रेषेमध्ये त्यांचं हे आकर्षण बल हे अस्तित्वात असतं आणि त्यांच्यामधलं अंतर हे D ने दर्शवलं जातं, हे लक्षात घ्या. मग यामध्ये जर बघितलं, अनियमित असलेल्या दोन कोणत्याही वस्तू, या वस्तूंमधलं जे बल असतं त्यांच्यात वस्तुमान केंद्रांमध्ये असणारं बल जे असतं ते एका सरळ रेषेमध्ये असतं, हे लक्षात घ्या. आणि Gचं मूल्य जे आहे हे Gचं मूल्य एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास ते आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आता उदाहरणार्थ जर बघितलं की दोन वस्तू आहेत, 1-1 किलोग्रॅमच्या ह्या दोन वस्तू आहेत, या दोन वस्तूंमधलं अंतर हे 1 मीटर आहे. तर हे 1 मीटर अंतर असलेल्या वस्तूंमध्ये जेही काही गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल म्हणजेच Gचे मूल्य असते. आता Gचं मूल्य जे आहे हे Gचे मूल्य
हेनरी कॅनवेडिश या शास्त्रज्ञांनी जीचं मूल्य शोधून काढलं. त्याची जी किंमत आहे ती 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं जीचं मूल्य, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्याचबरोबर केपलरचे नियम, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय इत्यादी घटक या ठिकाणी शिकलो. उर्वरित भाग आपण या ठिकाणी नंतरच्या भागामध्ये लवकरच या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळेल. धन्यवाद.